झाली आपली तोंडाला चव आणणारी चटपटीत लिंबू चटणी. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया लिंबूपासून चटणी. तर इकडे मी मध्यम आकाराचे 8 लिंबू घेतलेले आहेत, कापून घेतले आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. इकडे आहे चवीपुरतं मीठ आहे. इकडे 2 चमचा छोटे मी तिखट घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करूया, हे लिंबाच्या फोडी आहेत ना, त्या मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. या पद्धतीने हे बघा, लिंबू मी बारीक करून घेतलेला आहे. असा क्रश पाहिजे आपल्याला, एकदम बारीक नको. तर आता आपण याची चटणी बनवायला सुरुवात करूया. इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपण घालूया पहिल्यांदा बारीक केलेला लिंबू. ही चटणी ना तोंडाला चव आणण्यासाठी खूप छान लागते. चपाती सोबत, पराठ्यासोबत कशीही खाऊ शकता तुम्ही. खूप टेस्टी होते. आता घालूया मीठ आणि मीठ घालून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून आपण लिंबू शिजवून घेऊया. लिंबू थोडंसं शिजलेलं आहे. मी कट केलेला लसूण घालते. फ्रेंड्स, या चटणीमध्ये ना तिखट, गोड, आंबट आणि कडू असे 4ही चवी आहेत. त्यामुळे ती पचायला खूप छान असते, सारक असते. तर कडू लिंबाची साल असते आणि लिंबू आंबट असतो. साखर घातली, तिखट घातले, मीठ घातलंय, म्हणजे 4-5 चवी त्याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत. खूप छान लागते. आता घालते मी चटणी. थोडंसं पाणी घालून मी लिंबू पूर्णपणे शिजवून घेणार आहे. बघूया चटणी शिजली काय. थोडीशी शिजलेली आहे. थोडा वेळ द्यावा लागतो, कारण साल असते ना, तर ती साल पटकन शिजली जात नाही. तर त्यासाठी चटणी शिजवणं गरजेचं आहे. आता आपण घालूया 1 वाटी साखर. मिक्स करून घेऊया. छोटा अर्धा चमचा मी हळद घालतेय. आता आपण झाकण ठेवून परत 2 मिनिटं शिजवून घेऊया. चटणी तयार होईल. चटणी छान शिजून झालेली आहे. इकडे मी 7-8 काळी मिरी कुटून घेतलेली आहे, ती घालूया. काळी मिरीमुळे ना चव खूप छान लागते आणि काळी मिरी खाल्लेली चांगली असते, पचायला हलकं. तयार झाली आपली आंबट गोड तिखट चवीची पाचक चटणी. आता मी गॅस बंद करते आणि थंड झालं की डब्यामध्ये भरून घेऊया.